खरोखर अभ्यास करते की नाही करत, म्हणजे आपल्या पाल्यावर आपला विश्वास नाही असं त्यांचं. तर या गोष्टीवर सोल्युशन सध्या सर त्यांच्या पद्धतीने सांगतील, पण असं एक सोल्युशन आहे. अशा पद्धतीचं आपलं वागलं पाहिजे की त्याला कधीही असं ऑकवर्ड फील होऊ नये की माझ्या रूममध्ये का आहे. म्हणजे आपलं सतत तिकडे जर वावर असेल कोणत्याही कारणाने त्याला काही तो फरक पडला, पण होते काय एक फार मोठी अडचण अशी आली की 10वी पर्यंत त्याचं डिसिप्लिन वागलं. आपण सांगितल्याप्रमाणे तो बिलकुल ऐकत होता किंवा ती ऐकत होती. अभ्यासाला बसायचं तर एकदम बसायचं म्हणजे बसायचं, सगळं करून झाल्यानंतर टीव्ही पाहून झाल्यानंतर बसायचे. पण आता हळूहळू काय झालं की आपलं कंट्रोल थोडंसं कमी होत गेलं आणि तो त्याच्या मनाने करायला. तर त्याच्यासोबत 2 प्रॉब्लेम आले. कोणते की 10वी कम्पॅरेटिव्हली फार सोपं वाटत होतं त्याला आणि तो झटक्यात करून टाकत होता. 2 महिन्याच्या अभ्यासावर त्याने 90% मिळवले. बरेच पालक सांगतात की शेवटच्या 2 महिन्यात तर कसं 90%. इथे वर्षभर अभ्यास करून सुद्धा 50% परीक्षेचा. हा बदल आपल्याला सुद्धा समजला पाहिजे की तो मेहनत करतोय, त्याला सध्या काही मिळत नाही, पण त्याची धडपड आपण बघायची. विद्यार्थ्यांना वर्गात आम्ही बोलत असताना सांगतो की तुम्ही अभ्यास करता, मार्क्स येत नाही, काळजी करू नका. तुम्ही अभ्यास करत नाही, मार्क्स येत नाही, काळजी करा. फरक आहे ना तुम्हाला. तुम्ही अभ्यास करता, रेग्युलरली करता, पण होते काय मी या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले, त्याने या टॉपिकचा अभ्यास जास्त केला, कसा स्कोर येईल त्याचा. त्याला माहित होतं की सरांच्या मनामध्ये कोणत्या चॅप्टर विषयी काय प्रश्न चालू आहे, नाही माहिती. हे सगळं अननोन आहे. म्हणजे आपल्यासमोर कोणतं पत्र उघडलं जाईल, कोणतं कार्ड उघडलं जाईल हे त्याला माहितीच नाही. तो पेपर हातात आल्यानंतर बघतो की मी या चॅप्टरची तयारी केलेली नाही, सरांनी त्याच्यावर जास्त प्रश्न टाकले, दोष म्हणायचे त्याचंही आमचं आहे. तो अभ्यास करतो की करतो. विश्वास आपला कमी होतो. विश्वास कमी झाला की आपण त्याच्याकडे वाईट दृष्टीने बघतो. तर एक छोटीशी कहाणी, आता हे लाईटाचा जो शोध लागलेला आहे तो थॉमस एडिसन नावाच्या सायंटिस्टने लावला. आपल्याला माहिती ऐकलेलं असेल कदाचित किंवा नसेल तरी आता माहिती झालं आपल्याला की थॉमस एडिसन नावाचे सायंटिस्ट होते. त्यांनी हा बल्बचा शोध लावला. आपल्याला हेही आपण ऐकलेलं असतं की त्याने 1000 वेळेला चुका केलेल्या आहे, एकदा तो जिंकलेला आहे, बरोबर आहे. पण त्याची दुसरी स्टोरी आपल्याला माहिती. त्याला चांगलं ऐकू येत नव्हतं आणि त्याला बोलता येत, योग्य पद्धतीने ऐकू येत नव्हतं, योग्य पद्धतीने त्याला बोलता येत नव्हतं. शाळेत गेल्यानंतर त्या टीचरने सगळ्या पद्धतीचे प्रयत्न केले, त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला, त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याला समजत नव्हतं. त्याला आईची भाषा कळत होती पण टीचरची भाषा काही कळत नव्हती. टीचरनी पत्र पाठवलं प्रिन्सिपलनी त्याच्या आईच्या नावाने की हा तुमचा मुलगा, त्याला आमच्या सगळ्या शाळेतल्या शिक्षकांनी शिकवण्याचा प्रयत्न केला, तो शिकू शकत नाही, याला आम्ही शिकवू शकत नाही, याला घरीच घरी त्याला आहे तुझ्यासाठी पत्र दिलंय आमच्या प्रिन्सिपल. आणि पत्र बघितलं तुम्हाला कोणीच शिकवू शकत नाही तुमच्या मुलाला, त्याला घरी शिकवलं. पण तो तुम्हाला विचारत होता की काय झालं आहे, काय लिहिलं माझ्याबद्दल माझ्या प्रिन्सिपलने. तुम्ही लगेच तो तुमच्या आतमध्ये घेऊन घेतला आणि सांगितलं बाळा तुझ्या प्रिन्सिपलने लिहिलेलं आहे की त्यांच्या शाळेतली मुलं तुमच्या मुलांनी हुशार नाही, तर त्यांना आम्ही पहिले हुशार करतो आणि ते हुशार झाले की मग याला बनवून घेतो. हा जास्त हुशार त्याला घरीच राहायचं आता आईच्या सानिध्यात शिकायचं. त्या आईने फार कष्ट केले, फार शिकवलं त्याला. वाटेल तो प्रश्न विचारतो, मला काही अडचण नाही, मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आईने सांगितलं मुलगा प्रश्न विचारत त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं आणि शेवटी त्याने शोध लावला. आज सगळ्या देशांमध्ये, सगळ्या जगामध्ये थॉमस एडिसन कोण
शाळेतल्या मुलांना विचारा, ते सांगतील त्यांनी बल्बचा शोध. शाळेतली व्यवस्था काय होती? तो शिकण्याच्या लायक. आणि आज जगामध्ये नाव कसं मोठं आहे? सायंटिस्ट. आपल्या पल्ल्यामध्ये गुण नाही असा विचार कोणीच करायचा. आपला पाल्य